बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. बातमी अमरावतीची आहे. अमरावतीच्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी महर्षी पब्लिक स्कूलनं हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. अप्पर आदिवासी आयुक्तांचा संदीप गोलाईत यांचा अहवाल आहे. महर्षी शाळेची मान्यता आता रद्द होणार आहे. 545 विद्यार्थ्यांचं इतर शाळेत समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रकल्प अधिकारी हा आदिवासी विकास विभागाचा आणि आदिवासी समाजाचा पालक आहे. म्हणजे अमरावती जिल्ह्यातील मिनिमम 6 लाख लोकांचा पालक हा प्रकल्प अधिकारी आहे. आणि प्रकल्प अधिकारी जर इथल्या आदिवासी निरीक्षक असेल, टीडीए असेल, शिक्षण व्यवस्था अधिकारी असेल, यांच्या खोट्या अहवालावर शाळेला मान्यता देत असेल, त्याच्या खोट्या अहवालावर शाळेमध्ये ज्या घटना घडून राहिल्या यांना दुर्लक्ष करत असेल, म्हणजे याला सुद्धा जबाबदार आहे. महर्षी जे नामांकित जे शाळा राहतात त्याची जे प्रस्ताव प्रकल्प अधिकारी पाठवतात आणि ते पाठवताना त्या शाळेची सगळे सुख सुविधा असो शासनाच्या निकषानुसार जे काही सुविधा पाहिजे त्या सगळ्या पाहून त्याचा खातरनामा करून करण्याच्या हालचाली आदिवासी विभागामार्फत एकूणच या ठिकाणी चालू आहे. मात्र या ठिकाणी शाळेने हलगर्जीपणा केल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. कालच जर पाहिलं तर या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने या ठिकाणी धाड सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेली होती. त्यांच्या किचनला कुठल्याही प्रकारे परवानगी नव्हती. बेकायदेशीरपणे त्यांचं किचन चालू होतं. त्यामुळे पूर्णपणे अस्वच्छता या ठिकाणी त्या किचनमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाला तसेच आदिवासी विभागाच्या पाहणी दरम्यान या ठिकाणी आढळलं होतं. त्यामुळे या ठिकाणची आता शाळेची मान्यताच रद्द होणार. त्यामुळे शाळेला मोठा हा दणका या ठिकाणी मानला जातो. मात्र 1 ते 2 दिवसामध्ये संपूर्ण ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतरच शाळेची पूर्णपणे मान्यता रद्द होणार आहे. अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.